रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून आता राजकीय चर्चा झडू लागल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक उईके नेमके कुणाचे, असा प्रश्न राजकीय पटलावर चर्चेला जाऊ लागला आहे. पालकमंत्री हंसराज भैयाचे की सुधीर भाऊंचे, यामागील राजकारणावर प्रकाश टाकू आजच्या स्पेशल बुलेटिनवर. महानगरपालिका निवडणूक चंद्रपूर शहरात गाजणार हे नक्की. अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या माजी नगरसेवक तथा उत्साही कार्यकर्ते या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहेत. परंतु भाजपाच्या शिर्डी येथील संमेलनात माजी नगरसेवक असलेल्यांचा सर्वे भाजपाने केला. यात अनेक धुरींदार प्रति जनतेत विरोध असल्याने माजी भाजपाचे नगरसेवक मात्र धास्तावले आहेत. ज्याप्रमाणे मंत्री पालकमंत्र्यांची यादी प्रथम दिल्लीला पाठवली जाते आणि त्यानंतरच पालकमंत्री नेमले जातात, आता तसेच काहीसे महानगरपालिकेच्या निवडणुकीतही होणार आहे. येथील आमदाराला ही यादी प्रदेश अध्यक्षांकडे पाठवावी लागणार आणि तिथूनच उमेदवारांना झेंडी मिळण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जॅक कुठे लावावा हे स्पष्ट आहे. DCC बँकेतील नोकर भरतीचा वाद आता उफाळून आला असून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळ आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संचालक मंडळावर अनेक आरोप असून त्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा मुख्य आरोप असल्याने अध्यक्षांवर प्रचंड दडपण आले असेल हे निश्चित. महाराष्ट्र राज्य नेमका प्रगतीशील मानावा की अधोगतीकडे जाणारा मानावा, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेचा मृत्यू एड्स या रोगाने झाला अशी अफवा पसरवून समाजाने त्या कुटुंबालाच वाढीत टाकले. या प्रकरणाने त्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. या सर्व प्रकाराला पीडित कुटुंबाने प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासनाला दोषी ठरवले आहे. या महिलेचा मृत्यू नैसर्गिक होता, त्याला वेगळे स्वरूप देण्याचे घृणित कार्य या प्रगतीशील समाजाने केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे मागील काही दिवसांपासून दुचाकी वाहनाची चोरी होण्याचे प्रकार वाढले होते आणि या गुन्ह्यांची चौकशी करण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. ती त्यांनी समर्थपणे पार पाडत देसाईगंज येथून एका चोराला अटक केली आणि त्याच्याकडून 1,25,000 रुपये किमतीची वाहने जप्त केली. एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात चालत असताना त्याला आधार देण्याचे कार्य महाराष्ट्र राज्यातील यात्रा आणि महोत्सव करते हे मान्य करावेच लागेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेली चिमूर तालुक्यातील गोंदोडा गुफा येथील यात्रा ही चिमूरवासियांकरिता एक श्रद्धास्थान आहे आणि याच यात्रेत चिमूर आगाराला 74,915 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गोंदिया जबलपूर चांदा फोर्ट या मार्गावरील अनेक गाड्या 24 जानेवारीपासून बेमुदत कालावधीकरिता बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. चांदा फोर्ट ते गोंदिया ही मेमो ट्रेन, गोंदिया वडसा ही मेमो ट्रेन 24 जानेवारीपासून बंद होणार आहे. गंगा रेल्वे ट्रॅकवर होणाऱ्या कामांमुळे या गाड्या बंद करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाद्वारे दिले गेले आहे. घरी 18 विश्व दारिद्र्य आणि अंध असलेल्या एका व्यक्तीस मदतीचा हात देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचे महान कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात वसलेल्या चिवंडा येथील चांदेकर बंधूंनी केलं. मुळातच समाज भावना जोपासणारे हे तिघेही बंधू आपले सामाजिक दायित्व कसे जपतात याचा प्रत्यय त्यांनी आणून दिला. वास्तविकता या अंध व्यक्तीचे कुटुंब, त्याची पत्नी आणि मुलगी हे गोंडपिंपरी येथे एका हॉटेलमध्ये कामात होते. परंतु खासदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि हा अंध व्यक्ती सुद्धा गंभीर जखमी झाला होता. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.